नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रत्नागिरीच्या वेदाने रचला इतिहास. 1.5 वर्षाच्या चिमुकलीचा रेकॉर्ड, देशात नाव उंचवलं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. रत्नागिरीच्या 1.5 वर्षाच्या वेदाने हे वाक्य खरं करून दाखवलं आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात वेदा सरफरेने 9व्या महिन्यातच आपल्या कलेची चुणूक दाखवली. आता तिने देशात रत्नागिरीचे नाव उंचवलं असून भारताची सर्वात लहान जलतरणपट्टू म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे. कोकणची चिमुकली जलपरी. कोकणातील रत्नागिरीची वेदा सरफरे या 1.5 वर्षाच्या चिमुकलीने सर्वात लहान भारतीय जलतरणपट्टू होण्याचा पराक्रम केला आहे. तिची इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. वेदा 9 महिन्याची असल्यापासून रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहायला शिकली. आता तिने अवघ्या 1 वर्ष 9 महिन्याची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत यशस्वी झेप घेतली आहे. वेदाने 100 मीटरचे अंतर 10 मिनिटे आणि 8 सेकंदात पूर्ण करत विक्रमाला गवसणी घातली आहे. 9 महिन्याची ही चिमुरडी, खरं तर तिचं ते रडण्याचं वय, पण ती त्या वयात रडणं विसरून पोहणं शिकत होती. वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो. तो राज्यस्तरीय स्पर्धेतही सहभागी झालेला आहे. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव. रुद्राला घेऊन त्याची आई पायल सरफरे शासकीय जलतरण तलावात येत होती. त्यावेळी वेदा ही जलतरण तलावातील पोहणं पाहायची. एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात सोडलं तेव्हा ती रडली नाही, तर पाण्यावर हातपाय मारून तिने पाण्याशी दोस्तीच केली. हळूहळू ती पोहायला लागली. बघता बघता ती पोहण्यात पारंगत झाली. आता तिने थेट नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. जलतरण तलावाच्या कटड्यावरून पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.